नमस्कार मैत्रिणींनो, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी टोमॅटोचा पराठा बनवणार आहे। हा पराठा बनवताना पीठ मळण्याची आवश्यकता नाही किंवा पराठा लाटण्याची अजिबात आवश्यकता नाहीये। झटपट बनवून हा पराठा तयार होतो। तर असा हा टोमॅटोचा पराठा बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। प्रथम इथे 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे पाणी ओतून हे पीठ कालवून घ्यायचं आहे। तर येथे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा विस्करच्या साहाय्याने हे पीठ कालवून घ्यायचं आहे आणि पिठाची मध्यम स्वरूपाची पेस्ट बनवून घ्यायची आहे। खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही, तर मध्यम स्वरूपाची येथे पिठाची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि तुम्ही येथे पाहू शकता अशा पद्धतीने हे गव्हाच्या पिठाची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण टेचून घेतलेला आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे, चवीपुरते मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे एकत्र करून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि ही टोमॅटोची प्युरी आता या पिठामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा छान असं हे पीठ आणि टोमॅटो एकत्र करून घ्यायचं आहे। आणि इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे आपलं टोमॅटो पराठ्याचं बॅटर तयार झालेलं आहे। आता पराठा बनवायला घेऊयात। तर पराठा बनवण्यासाठी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। आता या गरम तव्यामध्ये थोडंसं तेल असं लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने त्यामध्ये हे पराठ्याचं पीठ ओतायचं आहे आणि थोडंसं चमच्याच्या साहाय्याने असं गोलाकार फिरवून खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही, तर मध्यम स्वरूपाचा हा पराठा बनवायचा आहे। येथे पहा अशा पद्धतीने हा पराठा बनवून घ्यायचा आहे। पराठा बनवताना गॅस हा मध्यम स्वरूपाचा ठेवायचा आहे आणि पराठ्याचे वरच्या बाजूचे पीठ असे सुकवून द्यायचे आहे आणि वरचे पीठ असे सुकले की पराठा हा दुसऱ्या बाजूला पलटवून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा आहे। येथे तुम्ही पाहू शकता पराठा हा दोन्ही बाजूने छान असा भाजला गेलेला आहे। आता हा पराठा काढून घेऊयात आणि राहिलेले पराठे बनवून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असे पराठे बनलेले आहेत। हे पराठे खाण्यासाठी खूपच छान लागतात। तुम्ही येथे पाहू शकता 1 वाटी पिठापासून 3 पराठे येथे तयार झालेले आहेत। हा टोमॅटोचा पराठा तुम्ही 3 ते 4 दिवस खाऊ शकता, खराब होत नाही आणि खाण्यासाठी खूपच अप्रतिम लागतो। तर असा हा टोमॅटोचा पराठा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।